TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। याचे काम करण्याची पैसे खाण्याची जे पद्धत होती हे मी अतिशय जवळून बघितलेली आहे। म्हणजे कुठलेही एक पैसा तुम्ही एखाद्या शेणात टाका ते शेण पूर्ण चाटून हा 1 रुपया घेतो, अशा प्रवृत्तीचा हा माणूस आहे। गोमातेच्या नावाखाली पैसे खाणे बंद करा आणि खायचं असेल तर गोमातेचं थोडं शेण खा। रस्त्यावरील मोकाट जनावरांना पकडून अमानुषपणे कोंडवाड्यात टाकल्याचे दृश्य आमच्या प्रतिनिधीने कॅमेऱ्यात कैद केले व TCN न्यूजवर दाखवल्यानंतर प्रेक्षकांकडून या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद मिळाला। अनेकांनी लाईक, शेअर तसेच प्रत्यक्ष भेटून मुख्याधिकारी राजीव घोडके यांच्या विरोधात आपली तीव्र भावना व्यक्त केली। याच दरम्यान काल शहरात शांतता समितीची बैठक तहसीलदार तथा दंडाधिकारी विजय साळवे, पोलीस निरीक्षक केशव ठाकरे व अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत झाली असता मुख्याधिकारी घोडके यांनी वादग्रस्त विधान केले की आजकाल मोकाट जनावरांच्या संदर्भाने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत। त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित सर्वांनी प्रखर विरोध केला, कारण घाटंजी हे नेहमीच शांततेचे, सलोख्याचे आणि संतभूमी म्हणून ओळखले जाणारे शहर असून येथे कधीही हिंदू मुस्लिम समाजात तणाव निर्माण झालेला नाही। त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांच्या अमानुष वर्तनावर पडदा टाकण्यासाठी घोडके यांनी केलेला हा आरोप जनतेच्या भावना दुखावणारा ठरला आहे। विशेष म्हणजे हे विधान थेट तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाल्याने कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या अधिकाऱ्यांसमोरच जातीय सलोखा भंग करणारे वक्तव्य झाले आहे। परिणामी जनतेची स्पष्ट मागणी आहे की मुख्याधिकारी राजीव घोडके यांच्यावर 2 समाजात तेढ निर्माण करणे, जातीय सलोख्यात विष पेरणे आणि कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण करणे या गुन्ह्यांतर्गत तातडीने कारवाई व्हावी। अन्यथा लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढेल आणि कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल, ज्याची थेट जबाबदारी प्रशासनावर येईल। आणि विनाकारण हिंदू मुस्लिम हे सगळं आपल्यावर एकट्यानं नांदतात, शांततेनं नांदतात, परंतु माझ्याकडे पण निदर्शनात आलेलं आहे की काही शक्ती आपल्या गावात पण आहे ज्या हा वाद सापडण्याचा प्रयत्न करत आहेत। म्हणजे काहीतरी सामाजिक ग्रुप, सोशल ग्रुपवर काहीतरी व्हिडिओ बनवणे, टाकणे आणि काहीतरी उद्रेक तयार करण्याचा प्रयत्न करत आहे। जो हिंदू मुस्लिम वादच नाही त्याला काहीतरी हिंदू मुस्लिमचं एक रूप देण्याचा प्रयत्न करत आहे। तर मला असं वाटतं त्यांनी तो थांबवला पाहिजे। घाटंजीकरांचे एकच मत आहे की आमचे शहर हे नेहमीच ऐक्य, बंधुता आणि शांततेचे प्रतीक राहिले असून याला कुणाच्याही चुकीच्या वक्तव्याने गालबोट लागू देणार नाही। त्याच्यावर काही आरोप झाले, आरोप म्हणण्यापेक्षा जे खरे आरोप आहेत त्याच्या बाबतीत म्हणतो मी की मुक्या जनावरांना अमानुषपणे घाटंजी नगरपालिकेचे कर्मचारी एका गाडीतून, वाहनातून अमानुषपणे त्याला खेचत आहे, त्याला खाली पाडत आहे। ह्या बातम्या सोशल मीडियावर आल्या। यामुळे याची एवढी जळफाट झाली की आज त्याने घाटंजी पोलिसांनी आयोजित केलेल्या शांतता समितीच्या सभेमध्ये जाहीर बोलला की काही लोक सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असं जाहीर बोलला तो। म्हणजेच हिंदू आणि मुसलमान। माझा प्रश्न असा आहे, घाटंजी शहर हे संतांचं शहर म्हणून ओळखल्या जाते संपूर्ण जिल्ह्यात नव्हे, मी विदर्भात म्हणेल। आणि या शहरात संतांच्या या भूमीत हे शैतान रूपी मुख्याधिकारी या पद्धतीचे वक्तव्य करतो, तेही पोलिसांच्या समक्ष, ही किती गंभीर बाब आहे। म्हणजे 2 समाजात तेढ निर्माण कोण करत आहे मला सांगा। इथं हिंदू मुसलमान विषय आला कुठं? इथं विषय होता की घाटंजी नगर परिषदचे कर्मचारी ज्या अमानुषपणे त्या गायीसोबत वागत होते तो हा विषय होता। त्याला वेगळी कलाटणी द्यायची, म्हणजे राजकारण असं भरून दिसत आहे मला याच्यात। एखाद्या राजकीय नेत्याला शोभल असं वक्तव्य त्यांनी केलं, तो हा विसरला का आपण एक प्रशासकीय अधिकारी आहोत दुर्दैवानं।
अशा व्यासपीठावरून पोलिसांसमक्ष बोलणे हे योग्य मला वाटत नाही. कारण की याची पैसे खाण्याची वृत्ती मी सुरुवातीपासून ओळखून आहे. ज्यावेळेस हा पाणी पुरवठा विभागाचा अभियंता होता घाटंजी नगर परिषदमध्ये कार्यरत, त्यावेळेसपासून ज्यावेळेस मी उपनगराध्यक्ष होतो, आणि ह्या काळात मी अनेक वेळा या संबंधित तक्रारी शासनाकडे केलेल्या आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या आहे. आज विभागीय परीक्षा उत्तीर्ण करून हा मुख्याधिकारी पदावर विराजमान झाला आहे दुर्दैवानं. कारण की याची पात्रता नाही आहे, याची बौद्धिक क्षमता मला माहित आहे. 100% हे काहीतरी खोटेपणा करून याने ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या संदर्भात मी नगर विकास विभागाचे संचालक यांना माहितीच्या अधिकारात माहिती मागितली की यांनी जे जे कागदपत्र दाखल केले आहेत त्या कागदपत्रांच्या सर्व प्रती मला द्याव्यात. मधातच हा एक अर्ज करतो तिथं आणि सांगतो की माझी ही माहिती वैयक्तिक स्वरूपाची असल्यामुळे हे कोणाला इतरत्र व्यक्तीला, तिसऱ्या व्यक्तीला देण्यात येऊ नये. म्हणजे कायदे कायच्या बाच्या घरचे आहे का? म्हणजे असा मस्तावलेला हा वळू हा शब्दही थोडा कमी पडते, त्याच्या पलीकडेही हा व्यक्ती आहे. पण तू ह्या गोष्ट विसरू नको. आज तुनं त्या मुक्या जनावरांवर जो अत्याचार केला तुझ्या माध्यमातून आणि आपली जे पैसे खाण्याची वृत्ती लोकांना दाखवून दिली, अरे तुला चारा पुरत नाही त्यांचा, चाऱ्याचे पैसे खातो तू, पाण्याचे पैसे खातो. तिथं चौकीदार आहे म्हणून महिन्याकाठी हजारो रुपयाचे देयक तू काढतो. नाही तर पत्रकार पैसे घेऊन तू ही माहिती दे ना सर्वांना. त्या नगर परिषदच्या फंडातला पैसा तू आतापर्यंत किती खर्च केला, कोंडवाड्यावर किती पैसे खर्च केले, चाऱ्यासाठी किती केले, पाण्यासाठी किती केले, चौकीदारासाठी किती केले, याचा पूर्ण हिशोब तू पत्रकार परिषदमध्ये दे ना. तू वसुलीच्या नावानं लोकांकडून पैसे वसूल करायचे, मालमत्ता धारकाकडून, पाणी पुरवठा विभागाकडून आणि इतर मार्गाने जे उत्पन्न नगर परिषदचा असते, जे पर्यायानं जनतेचा पैसा आपण ज्याला म्हणतो, तो पैसा अनावश्यक ठिकाणी खर्च करून हा मोठा भ्रष्टाचार करीत आहे. आपले 4-5 चेले चपाटे घ्यायचे, जे मागं पुढं तुम्ही चाटत राहते. माझा प्रश्न असा आहे आता, का तुझ्या शरीरावरच्या कोणत्या पार्टला सोलून काढायचं हेच त्याचा ठरवणं शिल्लक तू ठेवला आहे. आज तू ज्या पद्धतीनं वागला मुक्या जनावरांसोबत, त्याची किंमत तुला 100% भोगावी लागेल, लक्षात ठेव. त्यामुळे प्रेक्षक हो, या प्रकरणी आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. घाटंजी नगरीमध्ये वाहतूक अडथळ्याच्या नावाखाली घाटंजी नगर परिषदने गोमातेसोबत जी बर्बरता केली ती त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. आणि गोमातेसोबत ही बर्बरता आम्ही कदापि सहन करणार नाही. तुम्हाला कारवाईच करायची होती तर ती रीतसर करायची. अतिशय क्रूरपणे गोमातेला गाडीत डांबून ज्या कोंडवाण्यात त्यांना ठेवण्यात आलं ना, तिथे त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था आहे ना पाण्याची व्यवस्था आहे. गोमातेच्या नावाखाली पैसे खाणे बंद करा आणि खायचं असेल तर गोमातेचं थोडं शेण खा. आणि तो जो कोणी आहे ना, जो म्हणतो घाटंजीची लोकसंख्या 25,000 आहे आणि 10-12 लोक याचा विरोध करतात, तर एक गोष्ट लक्षात ठेव की 10-12 लोकच भरपूर झाली तुम्हाला तुमची लायकी दाखवण्यासाठी. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ती राज्यमाता आहे, आमची माऊली आहे. आणि हा जो प्रकार तुम्ही केलेला आहे त्यामुळे आमच्या भावना कुठेतरी दुखावलेल्या आहे. आणि जोपर्यंत या सगळ्या प्रकरणावर कारवाई होणार नाही आणि 24 घंट्याच्या आत हे प्रकरण निपटलं नाही तर आम्ही सर्व घाटंजी सर्कलमधले बजरंग दल कार्यकर्ते रस्त्यावर उतरू. जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरणार तेव्हा घाटंजीमध्ये जी परिस्थिती निर्माण होईल त्याला प्रशासन आणि घाटंजी नगर परिषद जिम्मेदार असेल. राम राम. आणि जर तुम्हाला हे विश्लेषण आवडले असेल तर TCN न्यूजला सबस्क्राईब करा
हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आज पुरते एवढेच. भेटूया उद्याच्या नव्या घडामोडींसह. आपल्या दिवसासाठी हार्दिक मंगलमय शुभेच्छा देत आपली रजा घेतो.